मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा बघा, कायमचा नाहीसा. आणि अजून पुढे जाऊन करतो तो बाळूमामा महादेवाचा अवतार कसा मग पुढे चालतो. लोक मानायला तयार नाही. बाळूमामा दुसऱ्या दिवशी शेतामध्ये मेंढरे चरायला गेले. मेंढरे चरून येत असताना चिखलात पाय भरवले आणि तसेच आपल्या नित्याच्या जिथं तळ असतो का त्या तळावरती आले, मेंढरे पोडली आणि भरके पाय घेऊनच भोजन करायला बसले. बाबा भोजन पण केलं आणि भोजन केल्याबरोबर पाय न धुताच आपल्या नित्याच्या बाजेवरती जाऊन झोपायला लागले. पण झोपताना सगळ्या सेवकांना सांगितलं ज्यावेळेस काशीच्या महादेवाला 4 वाजता स्नान घातलं का त्यावेळेस माझे पाय देखील न धुता स्वच्छ होतात. लोक म्हणजे कसं शक्य? कारण विश्वास नाही ना संतांवरती. त्यांना वाटतं आपल्यासारखे दिसतात पण संत नवती जगा मानस असा आहे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा दोन्ही दिसती सारखी कर्म जाणीतो पारिकी. बाळूमामाला पाया लावा. कोण बाबा 10 मिनिटं जागायचं, कोण 15 मिनिटं, अर्धा तास. बरोबर पहाटेच्या 4 वाजल्याबरोबर त्यांनी मामाच्या पायावर पांगून काढलं तर मामाचे पाय न धुता काचेसारखे स्वच्छ दिसले. आणि याच्यावरून लक्षात आलं बाळूमामा म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार आहे.